आजकाल रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य कसं जपायचं यासाठी लाखो लोक इंटरनेटवर नेमकं काय शोधत आहेत? हा खरोखरच एक प्रचंड रंजक प्रश्न आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण पाहणार आहोत की डिजिटल वेलनेस आणि घरगुती उपायांच्या या माहितीकडे एवढा मोठा प्रेक्षक वर्ग का आकर्षित होतोय? तब्बल 59 लाख. हे अगदी खरं आहे. यम ट्रीट्स या लोकप्रिय चॅनलवरच्या फक्त एका ब्युटी टिपला मिळालेले हे व्ह्यूज आहेत. म्हणजे विचार करा, एवढी प्रचंड संख्या हेच सिद्ध करते की घरगुती आणि नैसर्गिक उपायांच्या या डिजिटल चळवळीवर लोकांचा किती अफाट विश्वास आहे आणि ह्या विषयाची व्याप्ती सध्या किती मोठी आहे. म्हणूनच आजच्या या विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हे होलिस्टिक होम मूव्हमेंट म्हणजेच समग्र घरगुती आरोग्य चळवळ डिकोड करणे हे आहे. इंटरनेटवर 4 अत्यंत लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सच्या चॅनल्सवरून जी जीवनशैली, पोषण आणि घरगुती उपायांची अथांग माहिती उपलब्ध आहे ना, तिचं आपण एका सुटसुटीत आणि मार्गदर्शक सादरीकरणात रूपांतर करणार आहोत. म्हणजे हा विषय समजायला अगदी सोपा जाईल. बरं, आता थेट आजच्या या विश्लेषणाच्या 4 मुख्य स्तंभांवर नजर टाकूया. 1. होलिस्टिक आरोग्याचा पाया. 2. स्वयंपाकघरातील उपयुक्त ज्ञान. 3. पौष्टिक हंगामी पाकृती. आणि 4. नैसर्गिक उपाय आणि सौंदर्य. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला स्तंभ आहे होलिस्टिक आरोग्याचा पाया, ज्याला आपण संतुलन आणि पोषणाचे तत्वज्ञान म्हणू शकतो. आता विशिष्ट घरगुती उपायांकडे वळण्यापूर्वी या चॅनल्सवर आरोग्याचं हे मूलभूत तत्वज्ञान कसं मांडलं जातं ते समजून घेणं अगदी महत्त्वाचं आहे. फिट फूड डॉक्टर या चॅनलवरचा हा एक विचार बघा. खरे आरोग्य हे संतुलनात आहे. शरीराला व्यायाम द्या, योग्य अन्नाचे पोषण द्या, हाच या संपूर्ण चळवळीचा गाभा आहे. म्हणजे फक्त व्यायाम केला किंवा फक्त डाएट केलं तर काम होणार नाही. खऱ्या आणि टिकणाऱ्या आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य तो समतोल राखणं किती आवश्यक आहे हे इथं शिकवलं जातं. आता हे समतोल साधायचं कसं? यासाठी फक्त आधुनिक विज्ञानाचा नाही, तर आपल्या पारंपरिक पद्धतींचाही खूप मोठा आधार घेतला जातो. हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफ सारख्या चॅनलवर आयुर्वेदिक आहार नियमांवर वारंवार चर्चा केली जाते. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्या प्राचीन आरोग्य तत्वांचा मेळ कसा घालावा आणि शरीराचं आतून संतुलन कसं राखावं याचं अगदी अचूक मार्गदर्शन यातून मिळतं. आणि हेच तत्वज्ञान आहाराविषयीचे प्रचलित गैरसमज कसे दूर करतं याचं हे एक उत्तम उदाहरण. फिट फूड डॉक्टरने इथे थेट तुलना केली आहे की वजन नियंत्रणासाठी जेवणाच्या विशिष्ट आणि कठोर वेळा पाळण्यापेक्षा दिवसभरात एकूण किती कॅलरीज शरीरात जातात यावर लक्ष केंद्रित करणं जास्त वास्तववादी आहे. हा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि शास्त्रीय दृष्टिकोन आहे, नाही का? इथून आपण वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, जो आहे स्वयंपाकघरातील उपयुक्त ज्ञान. थोडक्यात सांगायचं तर दैनंदिन युक्त्या आणि घरातील सुसंवाद. आरोग्याचं हे मोठं तत्वज्ञान आपल्या घरात म्हणजे थेट स्वयंपाकघरात कसं लागू होतं ते आता पाहूया. आता हेच बघा, कलिंगडातली भेसळ कशी ओळखायची इथपासून ते घरातील पालींना नैसर्गिकरित्या कसं पळवून लावायचं इथपर्यंतचे सगळे भन्नाट उपाय हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफवर दिलेत. आणि दुसरीकडे रसोई की पाठशाळामध्ये स्वयंपाकाच्या तब्बल 24 गुप्त युक्त्या सांगितल्या आहेत. लाखो लोक या रोजच्या जीवनातल्या माहितीचा वापर करून आपलं स्वयंपाकघर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि कार्यक्षम बनवायला शिकत आहेत. याचबरोबर घरातील रोजची कामं करताना आध्यात्मिक सवयींची कशी सहज सांगड घातली जाते तेही आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेचा पुरस्कार न करता अगदी वस्तुनिष्ठपणे श्रावण सोमवारची पूजा किंवा एकादशीच्या उपवासासारख्या प्रथांचे टप्प्याटप्प्याने नियम इथं सांगितले जातात. दैनंदिन दिनचर्येत या आध्यात्मिक गोष्टी किती सहजपणे गुंफल्या जातात हे खरोखरच पाहण्यासारखं आहे. आता पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या स्तंभाकडे, पौष्टिक हंगामी पाकृती, उन्हाळ्यातील आवश्यक पदार्थ आणि थंड पेय. कडक उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी ह्या चॅनल्सवर कोणत्या विशिष्ट आहाराच्या सवयी सुचवल्या जातात त्यावर आता लक्ष केंद्रित करूया. यम ट्रीट्स आणि रसोई की पाठशाला यांनी उन्हाळ्यासाठी काही खास थंड पेयांची यादीच दिलीय. यात मस्त आम पन्ना, बडीशेपचं सरबत, सुक्या मेव्यासोबत गुलकंद आणि कलिंगडाचं लिंबू पाणी यांचा समावेश आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आणि कृत्रिम रसायनांशिवाय शरीराला नैसर्गिकरित्या कसं थंड ठेवायचं हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत इथं समजावून सांगितलं जातं. आणि फक्त पेयच नाही तर उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी मँगो दही पावर बाउल आणि घरातील ताज्या गुप्त मसाल्यांपासून बनवलेलं कढई पनीर
अशा पदार्थांचीही माहिती मिळते. म्हणजे बघा, अन्न हे केवळ चवीसाठी नाही, तर उन्हाळ्यातला आळस दूर पळवून दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून इथं मांडले गेले आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि चौथ्या स्तंभाकडे, नैसर्गिक उपाय आणि सौंदर्य, म्हणजेच अन्न आणि औषध यांची सुरेख सांगड. या विभागात खरोखरच एक रंजक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे अगदी साध्या आणि कच्च्या घटकांचा वापर. चमकदार त्वचेसाठी कच्चे दूध आणि कच्च्या बटाट्याचा फेस पॅक किंवा केसांच्या उत्तम वाढीसाठी कोरफडीचा थेट वापर, यावर या चॅनल्सचा खूप भर असतो. महागड्या कॉस्मॅटिक्सवर पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य कसं खुलवावं, याकडे लोकांचा कल कसा वाढतोय हे यातून स्पष्ट होतं. तर ह्या सगळ्याचा मुख्य मुद्दा असा आहे की स्वयंपाकघरातले साधे घटक अनेक मोठ्या आजारांवर प्रभावी उपाय म्हणून वापरले जाऊ शकतात. फिट फूड डॉक्टरने सुचवल्यानुसार वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर, किडनीच्या आरोग्यासाठी बेकिंग सोडा, गाढ झोपेसाठी चक्क उकळलेल्या केळ्याचा चहा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज एक आवळा. रोजच्या वापरातल्या पदार्थांमधनं गुंतागुंतीच्या समस्या कशा सोडवल्या जातात याची ही भन्नाट उदाहरणे आहेत. आणि हो, खोकला किंवा घसादुखीसारख्या हंगामी आजारांचा सामना करण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट आणि क्रमवार पद्धत वापरली जाते. आधी आजाराचं मूळ लक्षण ओळखायचं, मग रसोई की पाठशाळासारख्या चॅनलने सुचवलेले घरगुती नैसर्गिक उपाय तयार करायचे आणि नैसर्गिकरित्या आराम मिळवायचा. स्वयंपाकघरातल्या मसाल्यांचा असा औषध म्हणून पद्धतशीर वापर करणं हा या संपूर्ण होलिस्टिक जीवनशैलीचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक मोठा आणि रंजक प्रश्न उभा राहतो. जर खरं आणि शाश्वत आरोग्य हे प्राचीन घरगुती ज्ञान आणि आधुनिक पोषण यांच्यातील अचूक समतोलातच दडले, तर अशी कोणती छोटीशी दैनंदिन सवय आहे जी भविष्यातील या होलिस्टिक होमची, म्हणजेच समग्र घरगुती आरोग्याची दिशा ठरवेल? संतुलनाचा हाच अत्यंत महत्त्वाचा विचार मनात ठेवून आपण आजचा हा माहितीपूर्ण आढावा इथेच थांबूया.